जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत। वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आमदारांची नाराजी दूर करण्याचा दोन्ही नेत्यांकडून प्रयत्न झाल्याची माहिती आहे। तसंच शिंदे फडणवीसांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर चर्चा झाली। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये 8 प्रस्ताव पारित करण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीमध्ये काहीही तथ्य नसून मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं शरद पवार म्हटलेत आणि त्यामुळे कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। राज्यातील राजकीय घडामोडीनंतर भाजपचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती आणि याच पार्श्वभूमीवर भाजपनं आज आपल्या सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित असतील। 17 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। तर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच या बैठकीमध्ये सर्व पक्ष नेते आमने-सामने येणार आहेत। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकाही प्रतिनिधीला या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही। राष्ट्रवादीतील फुटीनंतर राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेतली। दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही बड्या नेत्यांची भेट झाली असून दोघांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। अजित पवार यांनी विकासाला साथ दिली असून ठाकरेंच्या पक्षानं आता आत्मचिंतन करावं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलाय। महाराष्ट्राकडे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सध्या आमच्यासोबत 200 आमदार असून आता वेगानं आमदारांना निधी मिळेल आणि त्यामुळे राज्यात विकास होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। विरोधकांकडून नकारात्मकता पेरण्याचं काम सुरू असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। आमचं सरकार स्थिर आहे, तसंच 3 पक्ष एकत्र आल्यानं तडजोड करावी लागत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। अजित पवारांच्या बंडामुळे गद्दार, खोके या शब्दांना पूर्णविराम लागल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्याला जी संधी मिळते त्या संधीचा उपयोग काहीतरी देण्यासाठी करायला हवा। पदं येतात, पदं जातात। मला काहीतरी व्हायचंय म्हणून काहीही करायचं। आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचंय, माझ्या तरी आता मनातही येत नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। तर दुसरीकडे काही जण स्वतःला संघर्ष यात्री म्हणत सुरत आणि गुवाहाटीला जात असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावलाय। गडचिरोलीमध्ये शनिवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मुख्य उपस्थिती असणार आहे। उद्धव ठाकरे आमचे आवडते मुख्यमंत्री असल्याचं विधान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं। तेव्हाचं राजकारण हे टेस्ट क्रिकेट तर आताचं IPL झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। साताऱ्यातील भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। 9 किंवा 10 जुलैला या संदर्भात घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। उदयनराजेंना केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। ठाणे महापालिकेमध्ये आव्हाड यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे नजीब मुल्ला यांनी मनपा पक्ष कार्यालयामध्ये प्रवेश केला। अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्याचं सांगत मनपातील पक्ष कार्यालयावर त्यांनी दावा केला। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून दोघांच्या बॅनरला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय। कोल्हापुरात हा दुग्धाभिषेक घालण्यात आला। कोल्हापुरात सध्या त्र्यंबोली यात्रेचा उत्साह सुरू आहे आणि यावेळी हा अभिषेक करण्यात आला। राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्यातील राजकारणाची चर्चा सध्या देशभर सुरू आहे। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या मुद्द्यावरून तुफान फटकेबाजी केली आहे। अनेकांचे कोट शिवून तयार होते आणि आता जे मंत्री होणार होते ते याकरता दुःखी आहेत की आता आपल्याला संधी मिळणार की नाही, कारण प्रचंड गर्दी झाली आहे असं गडकरी म्हटलं। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीच्या दर्शनाला 9 जुलै रोजी येणार आहेत। यावेळी त्यांचा नागरी सत्कार होणार असल्यानं त्याची जोरदार तयारी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी इथे वाशिम आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणात सध्या चांगलाच पाऊस बरसतोय आणि त्यामुळे येथील पाणी साठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय, तर नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये 5% वाढ होऊन धरण साठा 26% आलेला आहे।
बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं खामगाव शहरातील घाटपुरी नाक्यावर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला। मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाई न केल्यानं पडलेल्या मुसळधार पावसानं नाले बंद झाले आणि पाणी रस्त्यावर आलं। जळगावच्या एरंडोल शहरात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। अनेक भागात पाणी साचलं असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं काही भागात वीज पुरवठा खंडित झाला। भडगाव तालुक्यात कसगाव येथील भोरटेक ते शेतशिवार मार्गावर बनवलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी भरल्यानं शेतकऱ्यांना जीव मुठीत घेत रूळ ओलांडावा लागतोय आणि भुयारी मार्गात तुंबणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही व्यवस्था कार्यान्वित न केल्यानं पावसामुळे या भुयारी मार्गावर नाला तयार झाला आणि या ठिकाणी 4 ते 5 फूट पाणी तुंबलं असून सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे। अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राजकमल चौक ते अंबादेवी मंदिरापर्यंत लोटांगण घातलं। अंबादेवी मंदिरात पूजा करून जोरदार पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करण्यात आली। मुंबईच्या धरण क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे। 7ही धरणांमध्ये सध्या 18.29% पाणी साठा आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली असून प्रत्येक धरणात साधारण 6 ते 28 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मात्र जमिनीतून झिरपणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ होतीये। महावितरणानं तंत्रज्ञानाच्या केलेल्या प्रशासकीय बदली प्रक्रियेची चौकशी होईपर्यंत आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीनं विभागीय कार्यालयासमोर भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं। कामगार महासंघानं वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन बेमुदत धरणे आंदोलनाबाबत माहिती दिली। वाशिम जिल्ह्यातील नागपूर संभाजीनगर महामार्गावरील काटेपूर्णा नदी पुलावर बोलेरो पिकअप आणि आयशर ट्रकचा अपघात झाला। या अपघातात 2 जण जखमी झालेत। या अपघातात पिकअपचं मोठं नुकसान झालंय तर अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। एपीएमसी बाजारात सध्या पावसामुळे लसणाची आवक कमी होत असून त्यामुळे दर वधारलेले आहेत। आवक कमी झाल्यानं घाऊक बाजारात प्रति किलो उटी लसूण 200 रुपये आणि देशी लसणाचा दर हा 150 रुपयांवर पोहोचलाय तर किरकोळ बाजारात 200 ते 250 रुपयांचा दर आहे। नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 किलो टोमॅटोसाठी 120 रुपये मोजावे लागतात आणि टोमॅटोच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह गृहिणींचं बजेट कोलमडलंय। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोसाठी 1 किलोला 100 ते 120 रुपये मोजावे लागतात। हेच टोमॅटो 15 दिवसांपूर्वी 2.5 किलो 70 रुपयांना विकले जात होते आणि आज त्याची किंमत 300 रुपयांच्या वर गेली आहे। पावसामुळे गेले 2 दिवस बाजारात कांद्याची आवक कमी होत असल्यानं दरवाढ झाली आहे आणि ठेवणीच्या कांद्याला अधिक मागणी आली असून घाऊक बाजारात कांद्याचे दर हे प्रति किलो 4 ते 6 रुपयांनी वाढलेले आहेत। एपीएमसी फळ बाजारात शिमला हिमाचल प्रदेशमधील सफरचंदाची आवक होत असते मात्र बदलत्या तापमानामुळे सफरचंदाच्या उत्पादनावर परिणाम झालाय। यंदा केवळ 40% उत्पादन झालेलं आहे आणि देशी सफरचंदाची बाजारात आवक होत नसून जुलै अखेर देशी सफरचंद आणि पेर बाजारात दाखल होण्यास सुरुवात होईल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। मुंबई बाजार समितीवर पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे मात्र आताच्या झालेल्या राजकीय नाट्यानंतर बाजार समितीमध्ये देखील खळबळ उडाली आहे। बाजार समितीमध्ये शरद पवारांना मानणारा एक वर्ग आहे आणि त्याचप्रमाणे अजित पवारांच्या विचारांशी सहमत असणाऱ्यांची देखील संख्या बऱ्यापैकी आहे। त्यामुळे काहींची कुणासोबत जावं अशी द्विधा मनस्थिती झालेली आहे आणि समितीमध्ये बैठका सुरू असून यात कुणाचा कुणाकडे कल आहे याचा अंदाज घेतला जातोय। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक बाजू दिवाळीपर्यंत सुरू करण्याचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत या पुलाची एक बाजू म्हणजेच 3 मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे। या पुलाच्या कामाची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। लोअर परळ करी रोडला जोडणाऱ्या डिलाईल पुलाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि हा पूल सुरू करण्यासाठी पालिकेनं आता ऑगस्टचा मुहूर्त ठेवलाय। डिलाईल पुलाची एक मार्गिका 1 जूनला खुली करण्यात आली होती मात्र उर्वरित पुलाची मार्गिका ही 30 ऑगस्टपर्यंत सुरू केली जाणार आहे। पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमध्ये पावसाळ्यात देखील गर्दी वाढते आणि मात्र एसी लोकलमधून फुकटे प्रवासी देखील वाढलेत। गेल्या 3 महिन्यात विना तिकीट प्रवाशांकडून 65 लाखांची दंडवसुली करण्यात आली आहे आणि हा दंड गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 179% अधिक आहे। भाड्यातर्फे उभारण्यात आलेल्या 5000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू आहे। पनवेल येथील सुमारे 2500 घरं तयार आहेत आणि ही घरं गिरणी कामगारांना मिळवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। कामगारांना घरं देण्याबाबतचा निर्णय झाल्यास ऑगस्ट महिन्यात 5000 घरांची लॉटरी काढण्यात येण्याची शक्यता आहे। तक्रारी ऐकून त्याचा निपटारा करण्यासाठी लोकांशी कनेक्ट राहावं म्हणून बीएमसीनं सुरू केलेल्या सोशल मीडिया मोहिमेवर रोजचा तब्बल 50,000 रुपयांचा खर्च होतोय। पालिकेनं 6 कोटींहून अधिक रक्कम सोशल मीडियासाठी खर्च केली असली तरी लोकांच्या तक्रारी मात्र कायम आहेत।
मुंबईत आता राणीचा बाग परिसरात भूमिगत आणि सागरी किनाऱ्यालगतच्या जागेत मत्स्यालय उभारण्यात येणार आहे। त्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून हे मत्स्यालय मुंबईची ओळख जागतिक पर्यटनाच्या नकाशावर करून देणार असेल असं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय। गणेश मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून लहान मोठ्या तसंच पीओपी पासून 4 फुटांहून अधिक उंच गणेश मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना कार्यशाळांच्या मंडपासाठी ही परवानगी देण्यात येणार आहे। याशिवाय मूर्ती साठवणूकदारांना देखील मंडप परवानगी देण्यासाठी एक खिडकी सुविधा करण्यात आलेली आहे। सायबर विश्वात लोकांच्या वैयक्तिक माहितीला मोठा धोका असतो आणि त्यामुळे लोकांच्या प्रायव्हसीला सुरक्षित ठेवण्यासाठी बहुप्रतीक्षित डेटा प्रोटेक्शन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे। विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येऊ शकतं। प्रायव्हसी संबंधी नियमांचं उल्लंघन केल्यास 500 कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येऊ शकतो। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एमजीएम विद्यापीठात लागू करण्यात आलेलं आहे। या धोरणानुसार एकाच वेळी विद्यार्थ्यांना 2 पदव्या घेता येणार आहेत। यासाठी आवश्यक असलेले क्रेडिट्स विद्यार्थ्यांना पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिली आहे। इतर प्रवर्गातील दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना 2 मोफत गणवेश देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे। तसंच मोफत गणवेश योजनेप्रमाणेच 1ली ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी 1 जोडी बूट आणि पायमोज्यांचे 2 जोड असे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शालेय व्यवस्थापन समितीमार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत भिडेवाड्याची ती जागा राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचा ठराव मांडण्यात आला। साल 2008 मध्ये स्थायी समितीनं या जागेचं भूसंपादन करण्याची मान्यता दिली होती। मात्र त्या दरम्यान गाळेधारकांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। छगन भुजबळ यांनी भिडेवाड्यासंदर्भात वाद मिटवण्यात पुढाकार घेत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। त्यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। समीर वानखेडेंविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात आपलीही साक्ष नोंदवा अशी मागणी ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात केलेली आहे। आणि आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रूजवर एका न्यायदंडाधिकाऱ्याला देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं। मात्र त्याला गुप्तपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी हा दावा केलेला आहे। आषाढी यात्रेनंतर विठुरायाचा थकवटा दूर करण्यासाठी आज देवाची प्रक्षाळ पूजा होणार आहे। 18 दिवस 24 तास दर्शनाला उभा असलेला विठुराय आता निद्रा मिळणार आहे आणि आजपासून देवाचे राजोपचार सुरू होणार आहे। सोलर रूफटॉप योजना ग्राहकांसाठी फायद्याची असून दरमहा वीज बिलात आर्थिक बचतही करता येते। पर्यावरण स्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊन घरगुती ग्राहक पर्यावरण रक्षणात सहभागी होऊ शकतात। चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसाच्या विश्रांतीमुळे उकाडा वाढला होता। मात्र मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। जळगावच्या तांबापुरात नाल्याचा प्रवाह बंद झाला आणि यामुळे मुसळधार पावसानंतर नाल्यातील पाणी आसपासच्या घरांमध्ये शिरल्यानं रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला। दरम्यान प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहेत आणि दरवर्षी ही समस्या होत असल्यानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होती आहे। रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस झाला असून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट कायम आहे। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। वाशिम जिल्ह्यातील कोलारसह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे शेतात पेरणी करण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। तर काही दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या पिकांनाही जीवदान मिळाले। सांगलीत चांदोली धरण परिसरात 198 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे धरणातील साठ्यामध्ये 0.90 टीएमसी इतकी वाढ झाली आणि त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना काहीसा दिलासा मिळाला। नवी मुंबई खारघर आणि उरणला पाणी पुरवठा करणारी सिडकोची जलवाहिनी फुटली। ट्रकच्या धडकेमुळे पाईपलाईन फुटली असून तातडीनं पाणी पुरवठा बंद करण्यात आला। सध्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला। साईगावमध्ये अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। मुडी ॲपद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंगचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला। यासंदर्भात कांदिवलीमध्ये कार्यालयात छापा टाकण्यात आला। पोलिसांनी चौघांना अटक केली असून अधिक तपास घेतला जातोय। बोरिवली रेल्वे स्थानकात जीआरपी सुहाना सफर संघटनेसह शाळकरी विद्यार्थ्यांनी जनजागृती मोहीम राबवली। रेल्वे प्रवासादरम्यान नियमांचं पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। बोरिवली पोलिसांच्या पथकानं झारखंडमधून एका ठगाला अटक केली आहे। केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली आरोपीनं अनेकांच्या बँक खात्यावर डल्ला मारला। या प्रकरणी पोलिसांनी झारखंडमधून आरोपीला अटक केली असून अधिक तपास घेतला जातोय।
लातूरच्या शेळगी गावातील निवृत्ती माने एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालाय आणि यानिमित्त ग्रामस्थांकडून त्याची जंगी मिरवणूक काढत सत्कार करण्यात आला। यासोबतच